रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार एकनाथ शिंदेंना असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। मतदारसंघ शिवसेनेचाच आहे, त्यामुळे शिवसेनेला दावा करण्याची गरज नसल्याचं सुद्धा सामंतांनी या वेळेस म्हटलेलं आहे। त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावलाय। पाहूया या संदर्भातील हा खास रिपोर्ट। जसं त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गावर दावा केलेला आहे ती जागा ही शिवसेनेची आहे, त्यामुळे शिवसेनेचा दावा करण्याची आवश्यकताच नाही, तो ऑलरेडी दावाच आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। भाजपाच्या रवींद्र चव्हाणांच्या दावेदारीला शिवसेनेनं विरोध केलाय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 48 मतदारसंघावर कुणीही दावा करू शकतो असं सांगत भाजपाच्या दावेदारीला फार महत्त्व देत नसल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे, तिथे शिवसेनेचाच उमेदवार असेल असं सामंतांनी ठणकावून सांगितलंय। 48 मतदारसंघावर कोणी दावा करू शकतो, परंतु शिवसेनेचे मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सगळ्यांनी अधिकार दिलेले आहेत, त्याच्यामुळे आमच्या जागा वाटपाचा पूर्ण अधिकार हा एकनाथ शिंदे साहेबांना आहे। परंतु जसं त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गावर दावा केलेला आहे ती जागा ही शिवसेनेची आहे, त्याच्यामुळे शिवसेनेचा दावा करण्याची आवश्यकताच नाही, तो ऑलरेडी दावाच आहे। एवढंच नाही तर उदय सामंतांनी भाजपाच्या नेत्यांना सबुरीचा सल्लाही दिलाय। एकनाथ शिंदे साहेबांनी मला काय किंवा अन्य कोणाला काय तिकीट वाटपाचे अधिकार दिलेले नाहीत, तसं देवेंद्रजींनी देखील कोणाला दिलेलं नाही, अजितदादांनी कोणाला दिलेलं नाही, त्याच्यामुळं कुठेही आपल्या 3 पक्षांमध्ये कटुता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे। किरण सामंतांनी दावेदारीची तलवार म्यान केल्यानंतर शिवसेनेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचा विषय संपला असं वाटत होतं, पण आता शिवसेनेनं रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उमेदवारीचा विषय प्रतिष्ठेचा केलाय, त्यामुळं कोकणात उमेदवारीवरून मोठा शिमगा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।